आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील एनकुळ येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच स्कोप सामाजिक संस्थेचे संस्थापक शकील मुजावर यांचा 50वा वाढदिवस अण्णाई मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला। या वाढदिवसाला सातारा जिल्हा तसेच खटाव तालुक्यातील आजी माजी राजकीय सामाजिक मान्यवर नातेवाईक मित्रमंडळी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। हा वाढदिवसाचा कार्यक्रम राजकीय नसला तरी अनेक मान्यवर आपले मनोगत व्यक्त करताना एकमेकांना राजकीय टोले लगावत होते। यामुळे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली होती। यावेळी जमलेल्या सर्व नातेवाईक मान्यवरांनी केक कापून शकील मुजावर यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। यावेळी अभयदादा जगताप सरचिटणीस महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, संदीपदादा मांडवे निमसोड जिल्हा परिषद सदस्य, सुरेंद्रदादा गुदगे माजी जिल्हा परिषद सदस्य, अनिल पवार अध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, मोहनराव देशमुख संचालक हरणाई सूतगिरणी, डॉक्टर महेश गुरव माजी नगराध्यक्ष वडूज, डॉक्टर प्रशांत गोडसे नगरसेवक वडूज, नगरपंचायत तानाजी शेठ बागल माजी सरपंच, ऋषिकेश जगताप, प्रज्वल गोफणे, तुषार बैले नगरसेवक, इम्तियाज नदाब राज्य प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी, सदाशिव खाडे, भाऊसाहेब खाडे माजी सरपंच, नानासाहेब खरमाटे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, मुकेश तुपे, नामदेव खाडे, विकास तुपे, सुदाम हांगे, हनुमंत साबळे, मेहबूब मुजावर, मकबूल मुजावर, मोहम्मद रोशन मुजावर, तय्यब मुजावर, शफी मुजावर, सलीम मुजावर, जुनेद मुलानी, अज्जर मुल्ला, सौरभ नाकाडे, सुदाम खाडे, अंकुशराव खरमाटे, बापूराव सानप या सर्व नातेवाईक मित्रमंडळी मान्यवरांनी उपस्थित राहून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आज या ठिकाणी एनकुळ येथे शकील मुजावर यांचा वाढदिवस उत्साहात पार पडला आहे। तर अनेक खटाव तालुक्यातून जिल्ह्यातून आप्तेष्ट मान्यवर कार्यकर्ते राजकीय सामाजिक अनेक लोकांनी ते मान्यवरांनी भेटी दिल्या आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। आता त्यांच्याकडून आपण आता जाणून घेणार आहोत काय म्हणजे तुम्ही भावना व्यक्त कराल। मान्यवरून तुम्हाला शुभेच्छा द्यायला आली कशाबद्दल, कसा कार्यक्रम काय सांगाल? आज या ठिकाणी एनकुळमध्ये माझा 50वा वाढदिवस साजरा केला आणि हा वाढदिवस खरं तर 50वा आणि वाढदिवसासाठी पैशाचा उपयोग करणे माझी खरी भूमिका नव्हती। पण माझ्या कार्यकर्त्यांनी हा सगळा चंग बांधला की शकीलभाईंच्यावर आपलं प्रेम आहे, या निमित्तानं का होईना आपण लोकांच्यापर्यंत जाऊ आणि लोकांशी संपर्कात राहू। त्यामुळे या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आणि माझ्या परस्पर या कार्यक्रमाचं नियोजन केलं, 50व्या वाढदिवसाचं नियोजन केलं। याबाबत मी पण आदबीन होतो। खरं तर मी एक चळवळीतला आणि सामाजिक कार्यकर्ता आहे आणि सामाजिक भूमिकेतून कायमस्वरूपी राहिलो आहे। त्यामुळे यापूर्वी खूप छोट्या पद्धतीनंच मी घरगुती पद्धतीनेच वाढदिवस केले होते, पण आज या सगळ्या वाढदिवसानिमित्तानं आम्ही आज सकाळपासून खूप सारे उपक्रम राबवले, ज्यामध्ये आपल्याला माहीत असेल की आम्ही ST स्मार्ट कार्डसाठी सकाळपासून कॅम्प ठेवला गेला होता। त्यामध्ये महिला आणि ज्येष्ठ पुरुषांसाठी आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण कॅम्पच्याद्वारे जवळजवळ 128 आपण लाभार्थ्यांना त्याची मदत केली। त्यामध्ये 2 विषय होते की आपल्या संस्थेकडून त्यांना मदत केली, आर्थिक मदत केली गेली। एक चांगल्या पद्धतीने हा कॅम्प आयोजित केला गेला, तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले आणि हा वाढदिवस साजरा केला। आणि मगाशी संध्याकाळी 6 नंतर विविध तालुक्यातील आपल्या खटाव तालुक्यातील विविध पुढारी, विविध नेते या शुभेच्छा देण्यासाठी आले। त्यामध्ये अभयदादा जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस, युवा नेते ते या ठिकाणी आवर्जून खास करून ते झारखंडला होते, तिथून रायपूरमधून ते या कार्यक्रमासाठी खास आले, हैदराबाद करून आले आणि आपलं प्रेम मला त्यांनी दिलं आणि इथपर्यंत पोचले आणि कार्यक्रमाचा उपस्थित दाखवली। त्यानंतर संदीप मांडवे साहेब जे जिल्हा परिषद सदस्य आहेत आपल्या या निमसोड गटातून ते या ठिकाणी उपस्थित राहिले। तसेच त्याच्यासोबत सुरेंद्रदादा गुदगे माझे जिल्हा परिषद सदस्य आणि मायनी अर्बन बँकेचे सर्वसर्वा हे या ठिकाणी उपस्थित झाले। आजच निवड झालेले अनिल पवार साहेब ते शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निवड झाली, तेही कार्यक्रमाला उपस्थित राहिले। अगदी नावं घेण्यासारखे सगळेच वडूज नगरीचे नगरसेवक असतील, पत्रकार मित्र असतील, गावागावातील सरपंच असतील, चेअरमन असतील, या एनकुळ गावातल्या 10-12 एनकुळ परिसरातील म्हटलं तर चालेल 10-12 गावातील लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहिली आणि त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली। खरोखर हा एक आनंदाचा सोहळा या ठिकाणी पार पडला। मी तमाम एनकुळकरांचे आणि सर्व प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे, मित्रपरिवाराचे, नातेवाईकांचे, माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळं, त्यांच्या शास्त्री दिलेल्या संस्कारामुळं आज एवढं मोठं यश या ठिकाणी मला मिळालं आहे आणि एवढं लोकांचं प्रेम भरभरून मिळालं। तर आज या ठिकाणी शकील मुजावर यांच्या मिसेस आपल्याला 2 शब्द वाढदिवसानिमित्त कसा वाढदिवस पार पडला
काय म्हणजे हेतू होता आणि बरेच मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यावेळी तुमच्या मिस्टरांनी तुमचं नावही काढलं की भरपूर तुम्ही त्यांना म्हणजे साथ दिलेली आहे, तर काय सांगाल 2 मिनटं? नमस्कार. सर्वप्रथम मी माझ्या मिस्टरांना म्हणजेच माझ्या साहेबांना मी 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. या शुभप्रसंगी इथं मोठ्या प्रमाणावर मान्यवरांनी उपस्थिती दाखवली आणि उपस्थिती दाखवून त्यांना जे शुभ आशीर्वाद दिले तोच आमचा खरं मुख्य हेतू होता. आणि त्याचबरोबर जे गावातील लोक आहेत, जे गावकरी आहेत, ग्रामस्थ आहेत इनपूर गावचे, त्या सगळ्यांचं जे काही प्रेम आहे ते या प्रसंगी आम्हाला बघायला मिळालं. जे की हा हॉल आहे, अशा म्हणजे हा आषाढ महिना संपत आलेला आहे आणि आज गटारी अमावस्या असतानासुद्धा हा जो मोठ्या प्रमाणावरती इथं जो लोक उपस्थित राहिले आणि माझ्या साहेबांना, आमच्या साहेबांना जे की शुभ आशीर्वाद देण्यासाठी इथं बहुसंख्येने उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद दिले, हे आम्हाला म्हणजे अपेक्षित होतं आणि तेच आम्हाला यशस्वीपणे आम्हाला दिसून आलं. तर अशा तऱ्हेने आपल्या आता शकील मुजावर यांची कन्या आपल्यासमोर आहे आणि तिच्याकडून आता आपण जाणून घेणार आहोत हे कसा कार्यक्रम पार पडला आणि काय ठरवलं की वाढदिवस 50वा वाढदिवस साजरा करायचा आणि कसं मनात घेतलं आणि वडिलांविषयी काय वाटतंय, काय सांगशील? तसं म्हणायला गेलं तर आत्ताचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडलेला आहे. हां. तर तुम्ही विचारलात प्रश्न की 50वा वाढदिवस का घेतला किंवा कसं लक्षामध्ये आलं. तर 50 हा एक सेलिब्रेट करण्यासारखं इयर आहे, कारण 50 इयर्स ऑफ लाईफ हा काही जोक नाही आहे. तर हा सेलिब्रेट करावा की आपण इथंपर्यंतचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीनं जगलो, यासाठीच एक सेलिब्रेशन म्हणून आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अच्छा. आणि वडिलांबद्दल सांगायचं झालं तर वडील सर्वच फील्डमध्ये खूप चांगले आहेत आणि माझ्या लाईफमध्ये तर माझे मोटिवेशन म्हणू शकतं किंवा माझे म्हणजे एक फ्रेंड म्हणून पण माझ्यासाठी वडीलच आहेत, खूप बेस्ट फ्रेंड म्हणू शकता. अच्छा. बाकी ठीक आहे. असं म्हणजे काय म्हणजे वडिलांच्या आयुष्यात म्हणजे असे प्रसंग काय येऊन गेले आणि त्यांनी कसं स्ट्रगल केलं आणि तुम्हाला असं काय वाटतं, तुम्हाला लहानाचं मोठं केलं, काय वाटतं तुम्हाला? मला लहानाचं मोठं करण्यात आणि आज मी म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेत आहे त्यामध्ये माझ्या वडिलांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केलेला आहे. तर त्याचं बघायला गेलं तर आधीपासून त्यांनी अक्षरशः 2000 ते 3000च्या दरम्यानच्या पगारापासून ते त्यांनी कष्ट बघितलेले आहेत. येऊन जाऊन करणं असेल गाडीवरून किंवा वेगवेगळ्या फॅमिलीला सोडून जाऊन मुंबईला जाऊन जॉब करणं असेल, असं करत करत त्यांनी हळूहळू स्वतःची प्रगती केलेली आहे आणि आज ते ह्या पदापर्यंत किंवा ह्या व्यक्तिमत्वापर्यंत पोचलेले आहे. तर अशा तऱ्हेने मंडळी आपल्या शकील मुजावर यांची कन्या, काय तुझं नाव? अल्फिया मुजावर. अल्फिया मुजावर यांनी आपल्याला 1-2 शब्दात त्यांचे म्हणजे वडिलांचे विचार आणि कशा पद्धतीने त्यांनी स्ट्रगल केलं आणि इथपर्यंत कशा आले याविषयी त्यांनी थोडंसं मनोगत व्यक्त केलं. धन्यवाद. ओके. घरी न जाता डायरेक्ट या ठिकाणी आलोय आणि खरं सांगायचं झालं तर मागच्या काही दिवसात तुम्ही मला कुठल्याही प्रोग्राममध्ये या खटाव तालुक्यामध्ये बघितलं नसेल. पहिल्यांदाच बऱ्याच दिवसानंतर या प्रोग्रामला उपस्थित राहिलो. ते निव्वळ शकीलबाई तुमच्यावरचं असलेलं प्रेम आहे, तुमचं ते आकर्षण आणि चुंबक आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी उपस्थित झालो. खरं तर पहिल्यांदा मी जेव्हा कातर खटाव जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढवण्याचा जेव्हा विचार केला होता तेव्हा मला एक जण ग्रस्त भेटले. म्हणले काय येणार झालं काय? म्हणले कातर खटाव जिल्हा परिषद गटात. म्हणलं का, काय झालं? म्हणलं कुठल्या पार्टीत उभं राहणार? म्हणलं शरद पवार पाटील. आता शरद पवारांना जमलं नाही ते एणकुळमध्ये गाव एक करायला म्हणले आणि ते एणकुळ गाव असणाऱ्या गटात ते उभं राहायला. अरे बापरे, म्हणलं अवघड काम आहे जरा. पण जेव्हा मी पहिली सभा पळसगावमध्ये घेतली आणि त्या सभेला शकीलबाईंनी जे जोरदार भाषण त्या ठिकाणी ठोकलं, आमचा कॉन्फिडन्स इतका वाढला. म्हणलं काय हरकत नाही, आपल्याला इथं यश नक्की मिळेल. आणि तो विश्वास आणि तो एक प्रकारचा माझ्या मोठ्या भावासारखा एक सपोर्ट शकीलबाईंच्याकडून मिळाला आणि तिथून खऱ्या अर्थानं या गटात उभा राहण्याचा निर्णय झाला आणि मी या ठिकाणी उभा राहू शकलो. सामाजिक संस्था आणि या माध्यमातून खऱ्या अर्थाने या पुस्तकाचा पुस्तक प्रकाशन सोहळा गेली 15 वर्ष ज्या संस्थेनं अविरत काम केले त्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्या शुभहस्ते, मान्यवरांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडतोय. खरं तर स्कोप सोसायटी फॉर
कॉन्शियस ओव्हर ऑन प्रोसेस स्कोप सामाजिक संस्था, मुक्काम पोस्ट एनकुळ, अभिमानाचा क्षण आहे. एनकुळ नगरीच्या या मातीमध्ये खरं तर पहिलंच असं हे पुस्तक जे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नोंदणी क्रमांक झालं, नोंदणीकृत असं झालं. त्याचे सरसंस्थापक आहेत मान्य श्री शकीलजी मुजावर आणि त्याच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अफसाना मुजावर. दोघांसाठी उभयतांसाठी एकदा जोरदार. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.